द्वारका भेटीसाठी निघणार आहे. ती गाडी आमची पुढच्या 4 दिवसासाठी. सो या गाडीतून पुढचा प्रवास होणार. सो हाय गाईज, आता फ्रेश वगैरे झालो, चहा झाला आमचा आणि आता आम्ही पुन्हा त्या बसमध्ये बसलो. द्वारका भेटीतच जाणार आहोत. द्वारका भेट ही मुळात सुदामा आणि कृष्णाची भेट झालेली आहे, ती द्वारका भेट. आणि त्याच्यानंतर मेन मंदिर जे आहे द्वारका, तिकडे जाणार आहे. आजचा हा आमचा शेड्यूल आहे आणि मे बी तिकडे शूट्स करायला अलाउड नाही आहे, पण जर मला पॉसिबल झालं तर मी नक्की शूट करणार आहे. आणि तुर्तास तरी ही माझी फॅमिली पुढचे 4 दिवस येत आहेत. सगळे अवधूतपर्यंत सगळे येत आहेत. अद्वैत मी अवधूतच म्हणते तुला. सो अजून 2 मेंबर आहेत, जयेश आणि महेश, हे 2 जण अजून आलेले आहेत. असे आम्ही एकूण 17 जण आहोत. पुढच्या 4 दिवसासाठी ही आमची फॅमिली आहे. गिरनार टूर. दत्त भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपण द्वारकेत आहोत. द्वारकेत म्हणजे भगवान विष्णूंच्या, कृष्ण महाराजांच्या नगरीमध्ये. आता प्रत्येक जण या इंटेन्शन मध्ये असेल की मी काय स्तोत्र मंत्र म्हणावा किंवा काय स्तोत्र म्हणावा, कोणता मंत्र म्हणावा, भगवान विष्णूंचा कोणता मंत्र म्हणावा. तर त्या अगोदर सांगतो की भगवान विष्णूंसाठी सगळ्यात प्रिय महालक्ष्मी आहेच. परंतु तुम्ही जेव्हा जेव्हा भगवान विष्णूंना पाहिलं असेल तेव्हा ते तुम्ही बघा, छान त्या शेषनागावरती डोक्याला हात लावून मस्त ध्यान मुद्रेत असतात. तर मला माहित नाही किती लोकांना माहित आहे, परंतु हा प्रश्न जेव्हा महालक्ष्मींनी भगवान विष्णूंना केला आणि ऍट द सेम टाइम महापार्वतींनी भगवान शंकरांना केला की तुम्ही सगळं जग चालवता आणि तुम्ही कोणाचं ध्यान करताय आता. तर भगवान महादेव म्हणाले की माझे आराध्य आहे. जे मंदिर आहे ते साधारण या टाईपचं आहे. चाललो आता आपण भेट द्वारकेला आलेलो आहोत. गर्दी बघा किती आहे. आजचा माहोल. आता हे पूर्ण चालत जायचं आम्हाला आणि या बोटीमध्ये बसून आम्ही भेट द्वारका करणार आहोत. मगाशी सांगितल्याप्रमाणे सुदामा आणि अशा प्रकारे या बोटीच्या तिकीट्स असतात. ह्या तिकीट्स काढून आपण बोटीतून प्रवास करणार आहोत. सुदामा आणि श्रीकृष्णाची भेट इथे झालेली आहे आणि हे कृष्णाचं निवासस्थान आहे. इथे साध्या पोशाखात जसं आपण घरी असतो अगदी तसा कृष्ण इथे बघायला मिळणार आहे. ह्या बोटी आहेत. गर्दी बघा, गर्दी बसलेलं अमिताभ, पूनम, शिल्पा, किरण भाऊ सगळे बसले. आम्ही एन्जॉय करतो व्हिडिओ. किरण भाऊ आता हे सगळं भेट द्वारकेचा रस्ता आहे. मी बोटीतून उतरलो आणि आता हे चालत चालत पुढे चाललो. राधे 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 राधे. हा विंडोला मोबाईल सबमिट करायचा. इथे चप्पल आपल्याला काढायला लागतात आणि इथून सुदामा आणि कृष्ण भेटीचं मंदिर जे आहे ते इथून आहे. हे सगळं आतमध्ये त्याचं बांधकाम चालू आहे. आता अंधार झालेला आहे, रात्रीची वेळ आहे त्यामुळे थोडंसं अंधार आणि थंडी असल्याने लवकर अंधार होतो. जे मंदिर आहे ते साधारण या टाईपचं आहे.
घेण्याची शॉपिंग चालू आहे. तो सगळा टेस्ट करून घेतात वाजवून. मग इकडे बघ कसा दादा विचार. क्या बात है, क्या बात है. राधे 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 राधे. गोपालकृष्ण ही सगळी वस्त्र आहेत. हे द्वारकेचं सुदामा पेठीचं जे काही मंदिर आहे ते इथून आहे. इथपर्यंतच कॅमेरा अलाउड, याच्या पुढे नाही. बोल 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 महेश. चलो आता भेट द्वारकाहून परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. तिघेपर्यंत अंदाज झाला आम्हाला. थकली आहे जाम. रावजी बसले तिकडे, आई वरदा, अर्धी गँग आमची मागे बसली. तुडुंब भरून घेऊन जीवन में मेरे प्यार 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 कहना है आज तुमसे ये पहली बार तुमने तो लाए वो जीवन में मेरे प्यार प्यार आम्ही सकाळचं आमचं जेवण तर नाही झालं. आता जेवायला बसलो आणि मी गुजराती थाळी घेतली आहे. बाकी माझ्या फ्रेंड्सने, आईने आणि मी गुजराती घेतली. बाकी सगळ्यांनी पंजाबी थाळी घेतली. काय काय येतं थाळीमध्ये बघूया आपण. तो आहे समोर. आता हे मिरची लोणचं आहे, हे आंब्याचं लोणचं आहे आणि हे लिंबू लोणचं. अजून ताट रिकाम आहे तोपर्यंत. गुजरातीच्या थालीमध्ये हे पापड, मिनी पापड आणि सलाड्स आहे. आता पापड आणि सलाड वाढलं. छास आलेला आहे, डाळ वाढलेली आहे, मुगाची भाजी आहे, ही बटाटा रस्सा भाजी आहे आणि फ्लॉवर कोबी मिक्स आहे. तो ही थाळी आलेली आहे. रोटी, मुगाची भाजी, डाळ, हे बटाटा रस्सा भाजी आणि फ्लॉवर कोबी. हा चुंदा आहे, मँगो अचार आहे, मिरची अचार आहे, सलाड आहे, पापड आणि हे फुलके मस्त घी लावलेले. आणि स्वीट मध्ये गुलाबजामुन दिलेले, शेवभाजी मागवलेली गुजराती स्टाईल. इथे गाय बैल मोठ्या प्रमाणात, सगळ्या रस्त्यावर तुम्हाला असं दिसणार गाय बैल. गाईस झालं आम्ही जेवण, जस्ट संपलं जेवण आणि खाली उतरलं. सगळे मागे उतरले आणि सगळे येतात अजून, म्हणून थोडं बसून घेतलंय. तर आज सुदामा भेट जी द्वारका भेट होती ते आम्ही केलेले आहे आणि रुक्मिणी मंदिर आणि मेन द्वारकाधीशचं मंदिर जे आहे त्याचं उद्या आम्ही दर्शन घेणार आहे. पण इथे कुठेच कॅमेरा अलाउड नाही आहे, सगळं सबमिट करायला लागतं. तर त्याचे व्हिडिओज किती होतील माहिती नाही, पण मी प्रयत्न तर नक्की करते की व्हिडिओ करता यावे. सो आजचा सुदामा भेटीचा व्हिडिओ इथेच संपतो आणि छान व्हिडिओ झाला नक्की बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि शेअर नक्की करा. लव्ह यू गाईज. असंच भरभरून प्रेम द्या. तर तुझाच गुड नाईट, बाय, टेक केअर.